हमरे पुणे गोदावरी पुणे गोदावरी पुणे गोदावरी भैया अरे निकल नहीं चलेगी नहीं चलेगी। अरे होश में आओ होश में आओ। होश में आकर बात करो बात करो। तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी। तो तुमको जय भीम जय भीम। हम तुम्हारे साथ। जब तेरे तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी। सरकार तेरे दादा की नहीं चलेगी नहीं चलेगी। रखता हक्काचा नहीं कुणाच्या बापाचा। रखता हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। रखता हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। एकूणच जळगाव जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढतो आहे। गेल्या मार्च महिन्यापासून आम्ही सातत्याने जळगाव जिल्ह्यातले दीपनगर प्रकल्प असेल, जळगाव MIDC असेल, चाळीसगाव MIDC असेल, भडगाव MIDC असेल, ठिकठिकाणी जे लघु प्रकल्प आहेत आणि मोठे प्रकल्प आहेत, जिथे प्रकल्प बाधितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळायला हवा, रोजगार मिळायला हवा, या प्रश्नाला घेऊन वंचित बहुजन आघाडी सातत्याने भांडते आहे। पण त्या ठिकाणीचं प्रशासन जे आहे, स्थानिक प्रशासन जे आहेत आणि त्या ठिकाणी स्थानिक राजकारण जे आहे ते कुठल्याही प्रकारे याला योग्य पद्धतीने उत्तर देत नाही। आणि म्हणून जळगाव जिल्ह्यातल्या तरुणांचा वाढता बेरोजगारीचा प्रश्न, वाढता आत्महत्यांचं प्रमाण आणि या सगळ्या प्रश्नांना घेऊन आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आम्ही आलेलो आहोत। महत्त्वाचा मुद्दा CMEGP सारखं प्रकरण। एकीकडे जिल्हाधिकारी जळगाव म्हणतात की 1000 प्रकरणे आम्ही पास केली। कुठली 1000 प्रकरणं पास केली? त्यातली बरीच प्रकरणे अशी आहेत की ती बँकेच्या खात्यांमध्ये अजूनही त्या ठिकाणी धूळखात पडलेली आहेत, अजूनही पोरांना उद्योगाला साधन नाहीये। दीपनगर प्रकल्पासारखा एक मोठा प्रकल्प की त्या ठिकाणी एका वेळी 2500 ते 4000 अशा पद्धतीने ठेकेदारी पद्धतीवर, रोजंदारी पद्धतीवर तरुण काम करू शकतात। त्या ठिकाणी जो भरणा व्हायला हवा तो होत नाहीये। बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं आढळलं, गेल्या महिनाभरापासून आम्ही तो प्रश्न हाताळतोय की एकच मजूर 3 ठिकाणी 3 ठेकेदारांच्या यादीमध्ये दाखवला जातोय, सह्या घेतल्या जात आहेत, पैसा उकळला जातोय, पण जो तरुण बेरोजगार आहे, जो 27 प्रकल्पग्रस्त गाव आहेत, त्या गावातल्या तरुणांना रोजगार मिळायला हवा तो मिळत नाहीये। असे अनेक प्रश्न जे इथल्या तरुणांच्या रोजगाराची निगडीत आहेत। जळगावची MIDC कुणी पळवली, का म्हणून ती अंबडमध्ये गेली, कुणी का कशासाठी? जळगाव जो की नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहे, इथे केळी आहे, इथे कपाशी आहे, इथे सोयाबीन आहे, इथे ऊस आहे, गिरणा, पूर्णा, तापी, हतनूर एक सोडून इथे छोटी मोठी प्रकल्प पकडता 32 छोटे मोठी धरणे या जिल्ह्यात आहेत की त्या ठिकाणी प्रचंड मुबलक पाणी आहे। मग MIDC का नाहीये? जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतील, त्यासोबतच स्वतःला संकटमोचक बनवणारे जामनेरचे आमदार महोदय असतील, अशा पद्धतीने स्टेटमेंट देतात आम्ही हा प्रोजेक्ट आणणार, तो प्रोजेक्ट आणणार, पण अजूनही या जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या कारभारामध्ये एकही प्रोजेक्ट आलेला नाहीये। असलेल्या प्रोजेक्टमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाहीये, उलट बेरोजगारी वाढते। आणि या बेरोजगारीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही इथे रोजगार महामोर्चा कॉल केला होता। या रोजगार महामोर्चामध्ये जिल्हाभरातील तरुण सहभागी झालेले आहेत आणि येत्या 10 दिवसामध्ये आम्हाला योग्य पद्धतीने जर इथल्या तरुणांच्या रोजगाराविषयीची खरी शाश्वती जर इथलं जिल्हा प्रशासन, इथले स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले माननीय पालकमंत्री महोदय हे जर देणार नसतील तर यापेक्षाही अधिक तीव्र आणि यापेक्षाही अधिक संख्येने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालकमंत्र्यांच्या कार्यालयाला घेराव घालणार आहोत। नाव आपलं? मी शमीबा पाटील, जिल्हाध्यक्ष जळगाव वंचित बहुजन आघाडी। आज भर पावसामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधनं बरेचसे युवक आपण बघत आहोत की रोजगारासाठी इथे आलेले आहेत मोर्चासाठी। आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे 11 आमदार आहेत पालकमंत्र्यासकट, या सर्व आमदारांची इच्छा आहे की बेरोजगार फक्त त्यांच्या मागे कार्यकर्ते म्हणून राहावे, यांना रोजगार उपलब्ध करून देता कामा नये आणि हे कार्यकर्ते फक्त त्यांच्या मागे फिरावे, म्हणून यांनी कुठल्याही प्रकारच्या इथे कुठलाही मोठा असा फॅक्टरी किंवा प्रोजेक्ट आणलेला नाहीये। विशेष करून पालकमंत्री असतील, गिरीश भाऊ असतील, हे सक्षम आहेत। इथे तीन मंत्री आहेत
केंद्रात एक मंत्री आहे तरी सुद्धा या जिल्ह्यामध्ये रोजगार नाही. आपण बघू शकता की हजारोच्या संख्येने ते रोजगार उपलब्ध झालेत की जे लोक रोजगारासाठी पाणी आमचं, महाराष्ट्र आमचा, वीज आमची, भूमी आमची पूर्ण महाराष्ट्रात घेतली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रात जर पाहिलं जळगाव सकट तर एमपी युपीत इथे रोजगार भरले जातात. एमपी युपीचे मुलं जर रोजगार करतील तर महाराष्ट्रात भुके मरतील. कुठे यातली महाराष्ट्रातली मुलं? आता ही कंडिशन आहे. भविष्यामध्ये येणाऱ्या 2029च्या निवडणुकांमध्ये याच्या विपरीत परिणाम 100% बीजेपीला दिसेलच. नाव आणि पद सांगा. मी ईश्वर पाटील, लालासा जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, जळगाव.